हॅलो वाढवा अजून थोडा. हॅलो हॅलो हॅलो. आपण जास्त वेळ वाया न घालवता थेट बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक देण्यासाठी एकनाथजी ठाकूर यांना विनंती करतोय आणि नितीनजी नावडेकर यांना विनंती करतोय की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार देणार आणि या खेळाडूचं नाव आहे टीम नेम श्याम स्पोर्ट्स रोडपाले आणि प्लेयर नेम सूरज भोईर इज द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सूरज भोईर ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. यावा आपण सूरज लवकर, वेळ वाया न घालवता. त्यानंतर सूरज भोईर ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि एक ब्रँडेड शूज देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी दिला जाईल. त्याचा स्वीकार सूरज आपण करावा. आमचे एकनाथजी ठाकूर आणि नितीनजी नावडेकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करीत आहोत. अभिनंदन. आणि आमचे मनीष विनायक पाटील मुरबी शिवसेना विभाग प्रमुख खारघर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतो उत्कृष्ट गोलंदाज कादिरजी शेख आणि रमजानजी शेख या दोन्ही मान्यवरांना. कादिर शेख आणि रमजानजी शेख आमच्या ज्येष्ठ मान्यवरांना विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते हा पारितोषिक द्यायचे. या ठिकाणी ब्रँडेड शूज आणि आमचे ॲडव्होकेट इर्शाद जी शेख यांना विनंती करेन की आपण देखील यावं. तर या स्पर्धेत हे देखील उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केले श्री मनीष विनायक पाटील यांनीच. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 9 विकेट्स या स्पर्धेमध्ये घेतल्या टीम आहे अंश 11 खेरणे अभिषेक माळी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बल 9 विकेट्स ज्यामध्ये 2 विकेट हॅट्रिकचा समावेश आहे. आज खेरणे टीम साठी महत्वपूर्ण योगदान देणारा हा खेळाडू अर्थातच अभिषेक माळी ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2024 चा उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन अभिषेक माळी, खूप चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला. आमचे इर्शादजी शेख, रमजानजी आमचे आणि आमचे ज्येष्ठ मान्यवर यांचे शुभ हस्ते हा पारितोषिक झाला. तसेच एक सत्कार आपल्या या ठिकाणी व्यासपीठावरती करायचा. आमचे ज्येष्ठ भजनकार आमचे संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली होती असे आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे पंच प्रमुख सुनीलजी पाटील सर यांचा शुभ सन्मान आपल्याला व्यासपीठावरती करायचा आहे. मी विनंती करणार आमचे शेख अंकल यांना की आपण आपले शुभ हस्ते सुनीलजी पाटील सर यांचा आपण शुभ सन्मान करावा. संपूर्ण 4 दिवस ज्यांनी पंचांची धुरा या स्पर्धेमध्ये सांभाळली त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं बहुमूल्य योगदान राहिलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद सुनीलजी पाटील सर. आता पुढचा सन्मान होणार आहे ते हर्षद मरवी नेरूल उत्कृष्ट असे कॉमेटर नवी मुंबईचे हर्षद मरवी यांचा सन्मान करीत आहेत रमजान शेख पेठ. जितू कोणली सगळं झालं.
उत्कृष्ट फलंदाज तसेच मंडप सोनू मोनू मंडप डेकोरेटर्सचे संदेशजी ठाकूर यांना देखील विनंती की आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. संदेशजी ठाकूर या आपण. सोनू मोनू मंडप डेकोरेटर्स या स्पर्धेसाठी हे पहा सुसज्ज असं हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं. संदेशजी ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. खूप खूप धन्यवाद. आणि उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करीत आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खारघरचे आमचे कार्यकारिणी सदस्य फुलाजी ठाकूर आणि नितेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक वितरित करीत आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 84 धावांचा डोंगर ज्याने मात्र उभा केला आहे. टीम आहे. खरं तर सिरीज मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये इथे हा खेळाडू होता, परंतु काही पॉइंट्सने तिथे मात्र सिरीज हुकली. आता 84 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो खेळाडू आहे अंश 11 खेरणे टीम अक्षय माळी, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अक्षय माळी ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. 84 धावा तब्बल त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आकर्षक शूज आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी मनीषजी विनायक पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केली. ती वितरित करतो आम्ही फुलाजी ठाकूर आणि आमचे नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मालिकावीर पुरस्कार देण्यापूर्वी आपण एक उत्कृष्ट खेळाडू एक या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू मालिकावीर नाही उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची आयोजकांच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली आहे तो खेळाडू आहे मंजिरी 11 टीम शेहबाज शेख. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि शांत पद्धतीने ज्यांनी मात्र खेळ केला तो शेहबाज ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू. सर्वोत्तम खेळाडू म्हणजे मालिकावीर तो अजूनही पेंडिंग राहील. तो आपण पुढील 2-3 बक्षिसानंतर वितरित करणार. चला शेहबाज ठरला उत्कृष्ट खेळाडू. चतुर्थ क्रमांक पारितोषिक वितरणासाठी मी मान्यवरांना विनंती करेन रोशनजी आंग्रे आणि प्रवीणजी भोईर यांना मान्यवरांना विनंती आहे की आपण यावं. चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. तर चतुर्थ क्रमांक विजेता संघ आहे या स्पर्धेमध्ये अर्थात लक्ष्मीनारायण कोल्ही कोपर टीम ठरलाय चतुर्थ क्रमांक विजेता संघ. या आपण संपूर्ण संघ घेऊन व्यासपीठावरती यायचं पूर्ण टीम. या मुकेशजी नाईक या संपूर्ण टीम घेऊन या. आपण सर्वात आपली जबाबदारी इथे पूर्ण केली परंतु आता जे नशिबे आले ते तर आपल्याला घ्यायचंच आहे. चतुर्थ क्रमांक विजेता संघ ठरलाय या स्पर्धेमधील लक्ष्मीनारायण कोल्ही कोपर. त्यानंतर पुढील पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमचे अशोक बुवा पाटील फुलाजी ठाकूर नितेश पाटील इर्शाद शेख इब्राहिम शेख आमचे सर्व मान्यवर जे व्यासपीठावर आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावं.
सर्व मान्यवर यावं आपण. आपले शुभ असते. तृतीय क्रमांक श्याम स्पोर्ट्स रोडपाली हा संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांक विजेता संघ. सन्मानित चंद्रकांतजी नावडेकर यावं आपण. चंद्रकांतजी नावडेकर, दिनेशजी ठाकूर, विकासजी पाटील आपण देखील या. या रोडपाली टीम श्याम स्पोर्ट्स रोडपाली सेकंड रनर अप या स्पर्धेतील तृतीय क्रमांक विजेता संघ आपल्या समोर आहे. परेश कडके आज थोडे नाराज आहेत. खरं तर खेळण्याची इच्छा भरपूर होती, परंतु या स्पर्धेविषयी आपली जी नियमावली होती ती काहीशी कडक होती. या जॉईंट व्हा, मला जॉईंट व्हा, खाली बेंड व्हा म्हणजे आपले मान्यवर देखील दिसून येतील. थोडेसे बेंड व्हा, हलके थोडं खाली, थोडे बेंड व्हा, थोडे बेंड व्हा म्हणजे मागचे मान्यवर दिसतील आमचे. बस तर तृतीय क्रमांक विजेता संघ या ठिकाणी आपण पाहतोय श्याम स्पोर्ट्स रोडपाली. अभिनंदन. त्यानंतर द्वितीय क्रमांक पारितोषिक. पाहुण्यांनी इथंच थांबा, पाहुण्यांनी थांबा, पाहुण्यांनी जाऊ नका, पाहुण्यांनी इथंच थांबा जागीच. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल ज्यांनी अतिशय चांगला खेळ केला, परंतु अंतिमतः ज्यांना या स्पर्धेतून मात्र बाहेर दुसऱ्या क्रमांकावरती फेकलं जावं लागलं ते टीम आहे मंजिरी 11 हयात शेख पेठ. हा संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता संघ, रनर अप. या पेठ टीमचे खेळाडू शादाब शेख या ना, सगळ्यांनी या. दुसरा क्रमांक आपण आहे. यस, थोडा पोरांनी खाली बसा, पोरं खाली बसा, छोटी पोरं खाली बसा. हा बसा खाली. तर द्वितीय क्रमांकाचं हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये मालिकावीर मालिकावीराची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे आमचे गणेशजी विनायक पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आणि मालिकावीर साठी आपण पाहणार आहोत एक चमचमती ट्रॉफी आणि काही कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. आणि या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ ज्याचा राहिला, ज्याच्या बॅट मधून तब्बल 88 धावांचा आणि 3 विकेट्स असा संपूर्ण रेकॉर्ड ज्याच्या नावे राहिला आहे, टीम आहे लक्ष्मीनारायण कोहली कोपर. बाहुबली मुकेश नाईक ठरलाय मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. 88 धावा 3 विकेट. मुकेश नाईक ठरला या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी. कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जाणार आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती नितेशजी पाटील आणि त्यांचे सहकारी आता मात्र मुकेश नाईकला हे मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड देऊन सन्मानित करतील. अभिनंदन मुकेश नाईक. त्यानंतर प्रथम क्रमांक या स्पर्धेचं तर प्रथम क्रमांक देण्यासाठी आमचे हे मान्यवर उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सगळ्यात चांगला खेळ केला आणि या स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकावरती पहिल्याच वर्षी आपलं नाव ज्या टीमने कोरलंय ती टीम आहे अंश 11 खेरणे टीम. या स्पर्धेचे चॅम्पियन विजेता संघ, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.
RMSK YCC आणि सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आयोजित ही स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाची ही या वर्षीची स्पर्धा आता इथे संपन्न होत आहे आणि त्याचे विजेते आहेत आपल्या समोर अंश 11 केरने. त्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन.